किसरूळ तालुका पन्हाळ्यातील दीपक पवार यांच्या विठ्ठलमाळा नावाच्या शेतात काम करण्यासाठी निघालेल्या धोंडराम बाबू पाटील राहणार वाघोडे या शेतकऱ्याला बिबट्याचे 3 बछडे दिसले. त्याने आरडाओरडा केल्याने हे बछडे ऊसाच्या शेतात पळाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या परिसरात शेती कामासाठी गेलेले शेतकरी भयभीत झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली असता शेतात बिबट्याचे ठसे सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाटील यांनी पवार यांची शेती कसण्यासाठी घेतली आहे. ते वाघोर्डेवरून ये-जा करतात. ते आपल्या पत्नी व मुलीसह शेतीकाम करण्यासाठी दररोज जातात. गुरुवारी दुपारी 3:15 वाजता रस्त्यावरून जात असताना विठ्ठलमाळा शेतातून 3 बिबट्याचे बछडे रस्त्याच्या दिशेने येताना दिसले. अवघ्या 15 फुटावरून या बछड्यांचं त्यांना दर्शन झालं. हल्ल्याच्या भीतीने त्यांनी रस्त्यावर काठी आपटली. त्यामुळे बछड्यांनी ऊसाच्या शेतात धूम ठोकली. भयभीत झालेल्या पाटील यांनी या परिसरात शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना सावध केले. जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांनी घर गाठलं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी वन विभागाच्या पथकाने या परिसराची पाहणी केली. त्यांना ऊसाच्या लागणीच्या शेतात पायाचे ठसे आढळले. हे ठसे बिबट्याचेच असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे पाटील यांनी पाहिलेले ते 3 बछडे बिबट्याचेच असल्याचं सिद्ध झालं आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देसाईवाडी, पोर्लेतर्फ बोरगाव, पोहाळेतर्फ बोरगाव, पोहाळवाडी, पाटपन्हाळा येथे बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. पोहाळवाडी येथे गव्याचे रेडकू मारल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसले आहे. उंडरी येथे शेळी मारली. वन विभागाकडे केवळ 5-6 कुत्र्यांच्या शिकारींची नोंद असली तरी 16 कुत्री गायब असल्याचं परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलं. बिबट्याचा मानवी शेजारील वावर वाढला आहे. नुकसान भरपाई देण्यापेक्षा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. धोंडराम बाबू पाटील राहणार वाघोर्डे. दीपक पवारचं रान आम्ही करतोय. आम्ही रस्त्यावरने इकडे येताना आम्हाला बिबट्याची पिल्ली दिसली आणि दिसल्यानंतर काठी आपल्यानंतर की ती खाली ऊसात उडी घेतली. किती वाजता घटना घडली? 3:15 वाजता. पहिल्यांदा एक पिल्लं दिसलं का किती दिसले तुम्हाला? तिने बी एकदमच दिसली आम्हाला. बरं, कुठं होती नेमके? एक इथं होतं, त्या या मामांच्या पायात एक होतं, एक इथं होतं आणि होती आता ही पिशवी आहे ती त्या पिशवीच्या मोरल्या बाजूला. नेमकी बिबट्याचीच पिल्ली तुम्हाला बघायला मिळाली? त्याच्या सट्ट होता बा, सट्ट त्यांच्या अंगावर. बरं, म्हणजे तुम्हाला खात्री आहे की ती बिबट्याचीच पिल्ली आहे? मी आता इकडे कायम असते त्यामुळं आम्हाला माहिती लागते नाही ती. यापूर्वी कोला आहे का कुत्रा आहे का काय ते लगेच कळते नाही. बरं, मग यापूर्वी कधी बघितलेली तुम्ही? बिबटे बघितली की. त्यामुळे ही बिबट्याचीच पिल्ली? 3 पिल्ली बघायला मिळाली? तीन पाहिजे 3 पिल्ली आम्हाला बघायला मिळाली. आणि कुठल्या दिशेने गेलीत ती मग? हा तिकडं खाली ऊसात गेली? ऊसात गेली ते बघा, इकडे खाली बांधावनं खाली